नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। श्रीनगरहून 232 पर्यटक मुंबईत दाखल। आतापर्यंत 500 पर्यटक महाराष्ट्रात परतले। राज्य सरकारकडून विशेष विमानांची व्यवस्था। आदिल शहाच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेंकडून घर। पर्यटकांना वाचवताना झाली होती हत्या। अतिरेक्यांची बंदूक हिसकावण्याचा केला होता प्रयत्न। नाशिक जिल्ह्यातील मालेगावात ईडीची एकाच वेळी 9 ठिकाणी छापेमारी। लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी न्यायालयाचा मान ठेवणार का? फडणवीसांची टीका। म्हणाले ठाकरे गटाला जनता माफ करणार नाही। आणि देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे ठरले सरस। 100 दिवसात चांगली कामगिरी करणाऱ्या विभागाची आकडेवारी आली समोर। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आणि सुरुवातीलाच बातमी वाहतूक पोलिसांच्या कारवाईची। काल गुरुवार दिनांक 24/5/2025 रोजी बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने जिल्हाभरात सायंकाळी 4:30 ते 7:30च्या दरम्यान मोटार वाहतूक कायद्यानुसार कारवाया करण्याकरिता पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या आदेशावरून व अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर आणि श्रीमती तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कवच नाकाबंदी करण्यात आली। सदर नाकाबंदी करिता सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अंमलदार यांना नेमण्यात आले होते। सदर कारवाई दरम्यान 1201 चलनाचे 9,73,550 रुपये वसूल करण्यात आले। तसेच 307 नव्याने केसेस दाखल करण्यात आल्या आहेत। त्याचा 2,23,750 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे। सदर नाकाबंदी पाडळशिंगी टोल नाका, पांगरबावडी ब्रिज, केज टोल नाका, धारूर टोल नाका, अंबाजोगाई टोल नाका, चुंबळी फाटा, अंभोरा चेकपोस्ट, इटके कॉर्नर परळी, परभणी टी पॉइंट माजलगाव या ठिकाणी करण्यात आल्या। पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या घटना वाढू लागल्या असून बीड तालुक्यातील नाथापूर येथे अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना दिनांक 23 एप्रिल 2025 बुधवार रोजी रात्री घडली। एकूण 2,38,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला। संतोष रामप्रसाद गिराम वय 37 वर्षे राहणार नाथापूर जिल्हा बीड यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि नगदी रक्कम असा मिळून एकूण 2,38,000चा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पिंपळनेर पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेल्या पूजा पवार मॅडम यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पिंपळनेर परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे। बीड शहरातील चराठा फाटा परिसरात एका 23 वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी उघडकीस आली। वैष्णवी किशोर बहिर वय 23 वर्षे राहणार शिरापूर हल्ली मुक्काम चराठा फाटा असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला। या विवाहितेच्या पश्चात एक मुलगी एक मुलगा पती असा परिवार असून आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही। बीडच्या माजलगाव तालुक्यात खुनाच्या 2 घटना ताज्या असतानाच आता आष्टी तालुक्यातील खडकत येथे 2 गट आपसात भिडल्यामुळे तुफान राडा होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती समोर येत आहे। खडकत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दिनांक 20 एप्रिल रोजी जयंती साजरी करण्यात आली होती, परंतु तेथील एका चौकामध्ये निळा झेंडा लावल्याने काही लोकांनी त्यावर आक्षेप घेत विरोध केला। या घटनेची माहिती पोलिसांना व तहसीलदार यांना मिळताच घटनास्थळी जाऊन दोन्ही झेंडे सन्मानपूर्वक काढण्यात आले। मात्र गुरुवारी झालेल्या वादाचे पडसाद आज शुक्रवारी पाहायला मिळाले। आज अचानक गावातील 2 गट समोरासमोर आले आणि सुमारे 200 ते 300 तरुणांनी रस्त्यावर उतरत एकमेकांच्या दिशेने जोरदार दगडफेक केली, तर काहींनी हातात लाकडी दांडके आणि शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। या दगडफेकीत काही जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे। दोन्ही बाजूने दगडफेक झाल्यामुळे गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। दलित वस्तीवर गावातल्या व आसपासच्या गावातील लोकांनी दगडफेक करत महिलांसह मुलांना देखील मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे। सध्या या गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावाचे वातावरण आहे।
दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अजय सरवदे यांनी खडकत येथे भेट देऊन समाज बांधवांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे। पाहुयात यावेळी अजय सरवदे नेमकं काय म्हणाले ते। काल जो खडकत या ठिकाणी निळा झेंडा फडकविण्याच्या निळा झेंडा जो फडकवला होता तो खाली उतरविला असता त्या ठिकाणी तहसीलदार पोलीस प्रशासन यांच्या समक्ष त्या ठिकाणी दलित वस्तीवर एका विशिष्ट समूहाच्या लोकांनी एकत्रित येऊन हल्ला चढवला। खरं तर ही बाब अत्यंत निंदनीय असून या घडलेल्या घटनेचा मी वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो। कारण ही अमानुष मारहाण काल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडे आष्टी पोलीस स्टेशनमध्ये काल या सर्व कुटुंबाची जे काही आपले दलित कुटुंब आहेत त्या सगळ्या दलित कुटुंबाचे माझ्यासोबत संपर्क चालू होते। त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी काल गुन्हा दाखल करायला आले असता त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि त्यांना साधी मला वाटतं एनसी घेतली होती ना, एनसी सुद्धा घेतली नाही। तसंच त्यांना त्या ठिकाणाहून पाठवून दिलं आणि पाठवून दिल्यानंतर आज सकाळी पुन्हा त्याच विशिष्ट लोकांचा समूह एकत्रित येत त्या ठिकाणी दलित वस्तीमधील महिला, मुलं, लहान लहान लेकरं यांच्यावर अमानुष हल्ला, दगडफेक या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। या बाबतीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली असून आदरणीय साहेब हे एसपीशी बोलणार आहेत आणि आमचं एसपीशी बोलणं झालं। एसपीनी या ठिकाणी ज्या घडलेला जो प्रकार आहे, घडलेला जो वृत्तांत आहे हा एसपीला बहुतेक माहिती नसावा, कारण इथल्या पोलीस प्रशासनानं तो त्यांच्यापर्यंत पुरेपूर पोहोचवला नाही। एकच बाजू त्यांनी दाखवलेली आहे, टाळी एका हातानं वाजत नाही। हे एकंदरीत म्हणजे जी आपण परिस्थिती पाहतोय त्या परिस्थितीतून एकंदरीत फक्त दलितांवरच प्रशासनाकडून सुद्धा अन्याय होतोय। युवा दर्पण लाईव्ह साठी किरण जावळे, आष्टी। 100 शिक्षक क्लब ऑफ जालना द्वारा आयोजित शिवजन्मनिमित्त शिवकालीन गडकिल्ल्यांची माहिती सांगणारी निबंध स्पर्धा 2025 या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना येथील चिरंजीव सार्थक संतोष गोळे वर्ग 8वा या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे। त्याबद्दल शाळेचे शिक्षक कुलकर्णी सर, सावंत सर, गोल्हार सर, खोंडे सर, जाधव सर, जाधव मॅडम, शालेय समितीचे अध्यक्ष राधाकिसन सावंत, सरपंच रामेश्वर खंडागळे, उपसरपंच गजानन सावंत, पोलीस पाटील जगन्नाथ माळकरी, शिक्षणप्रेमी किसन तात्या गायकवाड व ग्रामस्थांनी सार्थक गोळेचे कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।